नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर आजचा एपिसोड शॉर्टमध्ये एक्सप्लेन केला ना तर अर्णव ईश्वरीला सॉरी न बोलता तिची खूप चेष्टा करतो, खूप मजा घेतो. त्यानंतर अर्णव आणि ईश्वरीचं जे काय कोऑर्डिनेशन आहे ना, त्यांची जी बॉन्डिंग आहे ती पूर्णपणे दिसून येते एपिसोडमध्ये की किती परफेक्टली त्या लोकांचं प्लॅन ठरलेले आहेत आणि गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत. पण नंतर राकेश त्याचं घाणेरडं डाव रचून अंजलीला त्याच्यामध्ये ट्रॅप करतोय. बघूया आजच्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत अर्णव इकडे ईश्वरीला म्हणत असतो की मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणते मला माहिती आहे तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं आहे. तुम्हाला अंजलीताईंनी सगळं सांगितलं असेल ना, म्हणून तुम्हाला आता माझी माफी मागायची आहे ना. पण मला तुमचं काही ऐकूनच घ्यायचं नाही. तुम्ही माझ्यावरती एवढे ओरडले हे काही मला वागणं आवडलेलं नाही. तेव्हा तो म्हणतो पण मी इथे तुझी माफी मागायला आलोच नाही आहे. इथे तर मी माझ्या सासू सासऱ्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला आलो आहे. तेव्हा ती म्हणते अच्छा असं आहे का, म्हणजे चुकी करूनच्या करून तुम्हाला आता माफी सुद्धा मागायची नाही का. तेव्हा तो म्हणतो एक काम करते का माझ्यासाठी, मला फ्रेश व्हायचं आहे, मला जरा टॉवेल देते का. तेव्हा ती म्हणते तुम्ही इथे आलेच आहात ना, तसंही मला तुम्ही इथे नाही पाहिजे आहे तरी सुद्धा तुम्ही इथे आले आहेत ना, मग तुम्हाला जे करायचंय ते करा. मी काय तुमचं ऐकूनच घेत नसते. ती तावातावामध्ये तिथून निघून जाते. हे सगळं होत असताना अर्णवला खूप आनंद होत असतो की ईश्वरीला मी छेडत आहे. तर दुसरीकडे मामी इकडे थोड्या टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यात तिथे राजेश येतो आणि म्हणायला लागतो काय हो मामी, तुम्हाला आमंत्रण मिळालं नाही का. ती ईश्वरीची आई आली होती ना, त्यांनी सगळ्यांना ॲनिव्हर्सरीचं आमंत्रण दिलं आहे. तेव्हा ती म्हणते त्या मिडल क्लास लोकांच्या घरामध्ये कोण जाणार, मला अशा फालतू ठिकाणी जाण्यामध्ये काही रस नाही आहे आणि मला त्यांच्याशी काही संबंधही ठेवायचे नाही. पण ती जर तिकडे गेली असेल तर आपल्याला या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे आणि ती तिथेच कशी राहील याचाही विचार करायला पाहिजे. तेव्हा राजेश म्हणतो मामी मला वाटत नाही हे तुमच्या पौसच्या बाहेर आहे, कारण की तुम्ही इतक्या वेळा प्रयत्न केलं त्या ईश्वरीला अडवण्याचा, अर्णवपासून लांब करायचा. लावण्यानेही प्रयत्न केले पण तुमचे प्रयत्न सगळे धुळीला मिळून गेले आहेत, म्हणून मला वाटत नाही हे तुमच्याकडून होऊ शकेल. तेव्हा ती म्हणते जावई बापू तुम्ही जरा जास्त बोलताय, बघा मी काय करते. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे मामी, असं मला दिसत आहे की तुमच्या हातून सत्ता तर जातच आहे आणि ईश्वरीचा तर सगळं काही स्वतःच्या नावावरती करेल. तेव्हा ती म्हणते मी असं काहीच होऊ देणार नाही. जावई बापू बघाच मी काय काय करते. राजेश लगेच तिथून निघून जातो. तेव्हा ती म्हणते मी बघा त्या ईश्वरीला घराबाहेर काढल्याशिवाय काही शांत बसणार नाही, कारण की आज न उद्या आमची ओळख तर होणार, पण त्याच पहिले मला ईश्वरीला घराबाहेर काढायला लागेल, कारण की सुप्रिया जेव्हा समोर येईल तेव्हा गोष्टी कॉम्प्लिकेटेड होऊ शकतात. तर दुसरीकडे राजेश म्हणत असतो मला स्वतःहून तर अर्णववरती आणि ईश्वरीवरती वार करता येणार नाही, म्हणून तर मला या सगळ्या गोष्टी स्वतःहून नाही तर लावण्य आणि मामीच्या मदतीने करायला लागते. कारण की जेव्हा मी ईश्वरीला माहेरी पाठवून देईल ना, त्यानंतर जबरदस्तीचा खांदा म्हणून तर मी रेडीच आहे. मग ते तर मी मस्तच करू शकतो. तेवढ्यात त्याला एका माणसाचा कॉल येतो आणि तेव्हा ते म्हणायला लागतात काय रे माझे पैसे घेतले आहेत, देतोस कधी की तुला आता उचलून नेऊ. तेव्हा तो म्हणतो नाही नाही ना दादा, मी लवकरच पैसे देतो, तुम्ही काळजी करू नका ना. त्याचं हे सगळं बोलणं अंजली ऐकते आणि विचारते काय हो हे सगळं काय प्रकार आहे. राजेश थोडा घाबरून गेलेला असतो. दुसरीकडे अर्णव, नम्रता आणि सुप्रियाने प्लॅनिंग केलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो एकदा वाचून दाखव आपण काय काय प्लॅनिंग केली आहे. तेव्हा नम्रता म्हणते बघा आपण जी प्लॅनिंग केली आहे म्हणजे बाबांच्या आवडीची फुलांची प्लॅनिंग आहे. त्यानंतर डेकोरेशन फुलांचं होईल. घरामध्ये आपण मेन्यू म्हणून जेवणाचा मेन्यू म्हणजे डाळ बाफळे, त्यानंतर दहीवडे आणि गोडामध्ये मावा कचोरी आणि त्याच्याबरोबर आपण तुपातला मस्तपैकी मुंगदार हलवा बनवू. आणि त्यानंतर जेवणाची पद्धत आपली भारतीय असेल, खाली बसून जेवायचं आहे. आणि रात्रीचं म्हणणार तर गाण्यांमध्ये सगळी जुनी गाणी लावायची. तेव्हा सुप्रिया म्हणते हे नियोजन आहे ते खरंच खूप छान आहे, पण तुम्हाला एवढं सगळं कसं कळलं. तेव्हा अर्णव म्हणतो ते माझं सिक्रेट आहे, तुम्ही नका ना लक्ष देऊ. तेवढ्यात नम्रता म्हणते आपली प्लॅनिंग तर पूर्ण झाली आहे, आता एक एक करून आपल्याला बाकी गोष्टी बघायला लागतील. तेवढ्यात तिथे ईश्वरी येते आणि म्हणायला लागते तुम्ही ऑलरेडी प्लॅनिंग केली, मला न धरता माझ्या बाबांची आणि आईची ॲनिव्हर्सरी आहे, मग प्लॅनिंग तर मीच करणार आहे. मी दुसऱ्या कोणाला काही याच्यामध्ये हस्तक्षेप करू देणार नाही, कारण की हे सगळं मी आणि मला सगळ्यात जास्ती भारी जमतं. तेव्हा अर्णव म्हणतो बघ मी सांगितलं होतं ना कोणी ना कोणी जळायला तर येईलच, पण ठीक आहे जाऊ दे आपण
आपण सोडून दे, ऐकून घे तू तिचं. तेव्हा नम्रता म्हणते ठीक आहे ईश्वरी, बोल तू काय काय प्लॅनिंग करत आहे. तेव्हा ईश्वरी सांगते हे बघा, बाबांना जसं आवडतं तसं सोबर शांत आपल्याला फुलांचं डेकोरेशन करायचं आहे, साधी फुलं. हे ऐकल्यानंतर सगळे हसायला लागलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते फुलांचं डेकोरेशन झाल्यानंतर जेवणामध्ये आपल्याला सगळा इंदोरी मेन्यू ठरवायचा आहे. दाल बाफले, त्यानंतर दहीवडे आणि गोडामध्ये कचोरी, मावा कचोरी आणि त्याच्याच बरोबर मूंग दाल का हलवा, म्हणजे हे बाबांचं सगळं फेवरेट आहे. तेव्हा ती म्हणते बरोबर आहे, आता पुढचं काय. तेवढ्यात ती म्हणायला लागते आपण एक काम करूया, रवा केक बनवूया, तोही बाहेरचा नाही घरातला, तो सुद्धा मीच बनवेल. तेव्हा सुप्रिया म्हणते ठीक आहे, काही हरकत नाही, हे तर तूच बघून घे. तेवढ्यात ती म्हणायला लागते आणि शेवटचं महत्वाचं म्हणजे अर्णव सरांसारखं हायफाय नाही, आपण सगळ्यांनी भारतीय पद्धतीने खाली बसून जेवायचं आहे, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तेव्हा अर्णव म्हणतो भारतीय पद्धतीने, अरे बापरे. तेव्हा ती म्हणते हा, कोणाला जमोया नाही आणि सुरी काट्याने नाही तर नॉर्मल जेवायचं आहे. आणि त्याच्याच बरोबर आईबाबांच्या आवडीची गाणी म्हणजे सगळी हिंदी गाणी आणि जुनी गाणी वाजणार आहेत. तेव्हा नम्रता म्हणते अच्छा असं आहे का, मला आता एक गोष्ट कन्फर्म झाली आहे की तुमच्या दोघांचे विचार सारखे आहे. तेव्हा ती म्हणते हे होऊ शकत नाही, हे कसे हायफाय आहेत आणि मी कशी घरगुती साधं सुद्धा बघणारी मुलगी आहे, मग आमचे विचार कधी मॅचेस होऊ शकत नाही. तेव्हा अर्णव म्हणतो अच्छा असं आहे का, नम्रता एक काम कर ग, आपली लिस्ट दाखव तिला. तेव्हा ईश्वरी ती लिस्ट घेते आणि एक एक करून लिस्ट वाचायला लागते की डेकोरेशन फुलांचं असायला पाहिजे. त्यानंतर ती म्हणायला लागते अच्छा दाल बाफले, दहीवडे सगळंच लिहिलेलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो अरे डेसिबल लेवल तुझा थोडा वाढव, इतका हळू कशाला बोलते. तेव्हा ती म्हणते अच्छा हे सगळं झालं आहे का. त्यानंतर भारतीय पद्धतीने जेवायला बसायचं आहे, केक सुद्धा घरीच बनणार आणि त्यानंतर आईबाबांच्या आवडीचे गाणे, हे सगळं कसं काय. तेव्हा अर्णव म्हणतो मी म्हणालो होतो ना की हे सगळं तर व्हायलाच पाहिजे आणि मी जे ठरवलं आहे ते बरोबर आहे ना. तेव्हा सुप्रिया म्हणते ही गोष्ट तर मलाही पटले आहे की जावई बापू आणि तुझं ट्युनिंग तर मॅच झालं आहे, पण ईश्वरीला आश्चर्य वाटत असतं की असं कसं काय झालं आहे, यांचं आणि माझ्या बाबांचं एवढं ट्युनिंग कसं काय मॅच होतंय आणि यांना एवढ्या गोष्टी कशा काय माहिती आहे. ती थोडी कन्फ्यूज झालेली असते. तेवढ्यात अर्णव तिच्या जवळ येतो आणि म्हणतो जरा तोंड बंद कर, बघ तुझं काय चाललं आहे. ईश्वरी इकडे तिच्या धुंदीमध्ये असते की यांना माझ्या बाबांबद्दल जरा जास्तच कळत आहे ना, पण ठीक आहे, हे सगळं प्लॅनिंग तर मस्त झालं आहे. तेवढ्यात अर्णव विचारतो काय ग टॉवेल कुठे आहे. तेव्हा ती म्हणते तिथेच ठेवला आहे. नंतर तिला पश्चाताप होतो की मी काय बोलते. हे सगळं बघून आई आणि त्या दोघी सुद्धा हसायला लागलेले असतात की ईश्वरी बोलते एक पण करते वेगळंच चालू आहे. दुसरीकडे अंजली विचारत असते काय हो, मला खरं खरं सांगा, हे पैशांचं काय मॅटर आहे. तेव्हा तू म्हणतो अगं तुला मी हे सांगणार नव्हतो, पण आता मी तुला सांगतो. माझं एक क्लायंट होती, त्याची बायको होती, ती प्रेग्नेंट होती आणि तेव्हाच त्यांच्याजवळ पैसे सुद्धा नव्हते. अचानक 7व्या महिन्यामध्ये त्यांना ऑपरेशन करायला लागलं आणि त्यासाठी त्यांना पैशाची गरज होती. तेव्हा मी माझ्या दुसऱ्या क्लायंट करून त्यांच्यासाठी पैसे घेतले. आता त्या क्लायंटला सुद्धा पैशाची गरज आहे आणि माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत की मी त्यांना पुरवू, त्याच्याचमुळे थोडा गोंधळ झाला आहे. तेव्हा ती म्हणते एक काम करा ना, तुम्ही अर्णववरून मागा, तो तुम्हाला नक्कीच पैसे देईल. तेव्हा तो म्हणतो नको, दरवेळेला त्याच्या भोळेपणाचा मी असा फायदा घेऊ शकत नाही. मी मागितलं तर तुझा नवरा म्हणून तो मला दरवेळेला मदत करतोय, पण दरवेळेला त्याच्या पुढे हात पसरणं हे अगदीच चुकीचं वाटत आहे. मला नाही वाटत मला हे करायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते मग एक काम करा, मी तुम्हाला पैसे देते. हे सगळं बोललं मामा बाहेरून ऐकत असतात. तेव्हा तो विचारतो तू कुठून पैसे देणार, तुझ्याकडे एवढे पैसे आहेत का. तुला माहिती नाही छोटी अमाऊंट नाही, 5 लाख रुपये आहेत. तेव्हा ती म्हणते 5 लाख रुपये जरा जास्त झाले नाही का. तेव्हा तो म्हणतो अगं तुला तर माहिती आहे आता सगळ्याच गोष्टी किती महाग झाल्या आहेत, छोटेही ऑपरेशन असले तर लाखाच्या गोष्टी येतात. तेव्हा ते म्हणते ठीक आहे काही हरकत नाही, माझ्याकडे 5 लाख रुपयाची माझी FD आहे, ती मोडते आणि लगेच तुम्हाला पैसे ट्रान्सफर करते. हे सगळं ऐकल्यानंतर मामांना टेन्शन आलेलं असतं की नेमकं ह्याला एवढ्या पैशांची गरज तरी काय आहे. इकडे राजेश मनातल्या मनात विचार करतो या माझ्या बायकोला बाटलीत उतरवणं किती सोपं आहे ना, इझिली माझ्या प्लॅन मध्ये फसते आणि मला जे पाहिजे ना ते इझिली मिळून जातं, म्हणून तर
मला ही आवडते कारण की ही माझ्या सगळ्याच गोष्टी नीट हँडल करून देते. आता त्या माणसाच्या तोंडावरती एकदा पैसे फेकले ना की माझे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होऊन जातील. दुसरीकडे सगळे जेवायला बसलेले असतात तेव्हा नम्रता विचारते, काय ग जीजूंच्या ताटामध्ये लोणचं वाढायचं आहे का? तेव्हा ती म्हणते, काय गरज नाही, त्यांना पाहिजे असेल तर ते घेतील. तेव्हा सुप्रिया म्हणते, अगं तू असं का बोलते? जावई बापू आले आहेत, मला असं वाटते त्यांच्यासमोर आपल्याला रांगोळी बिंगोळी काढायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते, काय गरज नाही, पहिल्यांदा आले होते तेव्हा केलं आहे, दरवेळेला हे सगळं करायची गरज नाही, साधे माणूस आहेत, साधं साधं जेवू द्या ना. तेवढ्यात सुप्रिया म्हणायला लागते, तू असं का बोलते ग, त्यांच्या बाबतीत असं बोलणं चुकीचं आहे. तेवढ्यात तिथे अर्णव येतो आणि म्हणायला लागतो, मी तुम्हाला सांगू का, काकांनी मला पुन्हा लुडोमध्ये हरवलं आणि त्यानंतर आता मला खूप आनंद होत आहे, ते आता निवांत झोपले सुद्धा. तेव्हा ईश्वरी विचारते, तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारत होते का? तेव्हा लगेच नम्रता म्हणायला लागते, हो, बाबांना आणि जीजूंना एक दुसऱ्याचे इशारे खूप चांगल्या प्रकारे समजतात आणि त्यांच्या गप्पाही रंगतात. तेव्हा अर्णव म्हणते, पण माझ्या बायकोला सुद्धा माझे इशारे खूप चांगल्या प्रकारे समजतात. तेव्हा ईश्वरीला आठवतं की अर्णवने कसं सांगितलं होतं की तुला माझे इशारे खूप छान प्रकारे समजतात. तेव्हा ती खूप खुश झालेली असते. तेवढ्यात ती म्हणते, तुम्ही बाबांची गप्पा मारत बसू नका, त्यांना आराम सुद्धा करायचा असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, बरोबर आहे, कोणीतरी जळायला लागलं आहे, पण जाऊ दे, माझ्या गप्पा झाल्या आहेत आणि मी त्यांना गोळ्या सुद्धा देऊन आलो. तेव्हा सुप्रिया म्हणते, खरंच जावई आम्हाला नशिबाने भेटला आहे, खरंच तुम्ही खूप छान करता आणि सगळंच करता. तेव्हा अर्णव म्हणतो, आता जेवणासाठी एवढी व्हरायटी आहे, हवं असेल तर मी खाली सुद्धा बसू शकतो, ही पाटापिटायची गरज नाही. तेव्हा सुप्रिया म्हणते, नको नको, तुम्ही जावई आहेत, एवढा मान तर मिळायला पाहिजे. तेव्हा तो म्हणतो, नाही नाही, जावई असलं तरी पण तुम्ही सगळे जेवायला बसा, नाहीतर हिला एकटीला जेवू द्या, आपण सगळे एकत्र जेवायचं. तेव्हा सुप्रिया आणि नम्रता सुद्धा जेवण घेतात. तेव्हा ईश्वरी अर्णवकडे खूप रागाने बघायला लागलेली असते. अर्णव सुप्रियाच्या जेवणाचं खूप मन भरून कौतुक करत असतो की ही कढी तर एक नंबर भारी झाली आहे, आमच्या घरी सुद्धा बनते, पण एवढी टेस्टी बनत नाही. तेव्हा इकडे ईश्वरी मनातल्या मनात विचार करते, त्या दिवशी मी कढी बनवली होती, 4 वाट्या पिल्या आणि आता इथे येऊन बोलतायत की यांना कढी आवडली नाही, म्हणजे काय माणूस आहे हा. इकडे मामा विचार करत असतात, म्हणजे याला 5 लाख रुपयाची गरज आहे, कुठेतरी याने माती खाली आहे, मला हे शोधून काढायला पाहिजे की या 5 लाख रुपयाचं त्याला करायचं काय आहे. जर हे मी शोधलं ना तर त्याचा एखादा तरी वीक पॉइंट मला मिळेल. तेवढ्यात तिथे वल्लरी येते. हे बघता मामा विचारतात, काय ग तुझ्या पायाला धडपडला आहे, तरी सुद्धा इकडे तिकडे का फिरत असते. तेव्हा ती म्हणते, तुम्हाला का सांगू, माझी मर्जी, मी कुठेही फिरेल. तेव्हा ते म्हणतात, काय ग तू फ्रस्ट्रेट झाली आहे का? तेव्हा ती म्हणते, होणार नाही का, माझा नवरा प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्यावरती संशय खातो, मग मला राग तर येईलच ना. तेव्हा ते म्हणतात, हे बघ वल्लरी, तुने काय केलं आणि काय नाही ना हे मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. सात्विकाताईचे दागिने तिने तुला मरण्याच्या पहिले दिले होते, पण तरी सुद्धा तुने असे दाखवले की ते तुझे दागिने आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी ते दागिने विकले, म्हणजे त्यांच्याच आईचे दागिने त्यांच्यासाठी विकले आणि असं दाखवलं की तू खूप मोठं काम केलं आहे, मला सगळं आठवण आहे. हे जर मी लोकांसमोर सांगितलं ना तुझी काय इज्जत राहील. तेव्हा ती म्हणते, जाऊन सांगा, मला फरक पडत नाही. तेव्हा ते म्हणतात, तुला फरक पडत नाही, पण मला तर 4 चौघामध्ये फरक पडतो ना. तुझ्यासारखी बायको बोलणं ही लाज वाटते. पहिले मी शांत होतो, पण आता मी शांत राहणार नाही, कारण की तेव्हा मुलं लहान होती, पण आता असं काहीच नाही, म्हणून माज बंद करायचा. तेव्हा ती म्हणते, काय करायचंय करा, मी तुम्हाला काही घाबरत नाही. मामा लगेच तिथून निघून जातात. तेव्हा ती म्हणते, तुम्हाला तर माहिती नाही की या बायकोने अजून काय काय रंग उधळवले आहेत, जर ते तुम्हाला समजले ना तर तुम्ही तर मूर्ख होऊन जाशाल आणि एका दिवसात पागल होशाल. पण आता मी अजून काहीतरी करेल ज्यामुळे हे सत्ता माझ्या हातात राहिली पाहिजे. दुसरीकडे सुप्रिया इकडे म्हणत असते, खरंच जावई बापू तुम्ही किती कौतुक करता ना. तेवढ्यात इकडे अर्णव म्हणायला लागतो की जाऊ दे ना, तुम्ही कोणाला तरी राग येत आहे हे दिसून येते. तेव्हा ईश्वरी म्हणते, गपचूप जाओ, तुमचं काय चाललं आहे, सतत बडबड, सतत हे सगळं. तेव्हा अर्णव म्हणायला लागतो, बघितलं नम्रता, हे सगळं काय चाललं आहे, मला तर आता माझ्या बायकोची भीती वाटायला लागली आहे. मी जेव्हा घरातून निघत होतो तेव्हा मी हिला सांगितलं की तू आता 7-8 दिवस राहू नये. तेव्हा बोलली, नाही मी फक्त 2च दिवस राहणार आहे. हे ऐकल्यानंतर ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघायला लागते. तेव्हा अर्णव म्हणतो, बघा हिचे डोळे बघा, हिच्या डोळ्यांची तर आता मला भीती वाटायला लागली आहे. तेवढ्या सुप्रिया म्हणते, काय ग. ईश्वरी खरंच खूप रागात बघत असते. तेव्हा सुप्रिया म्हणते, काय ग, जावई बापू आपल्या घरी आले आहेत, तुम्हाला त्याचा
पाहुणचार आणि सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे, तूच आता त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष देणार आहेस, उगाच काही नखरे करू नको. तेव्हा ती मनातल्या मनात विचार करते, अच्छा आता तुम्ही बघाच मी पुढचे 24 तास तुमच्यासाठी कसं बनवते. अर्णव तिच्याकडे बघायला लागलेला असतो. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत ईश्वरी अर्णवसाठी पाणी घेऊन येते आणि म्हणायला लागते, हे तुमच्यासाठी शुद्ध पाणी. तेव्हा अर्णव म्हणतो, काय चाललंय तुझं. तेव्हा ती विचार करते, तुम्हाला तर माहितीच नाही माझ्या मनामध्ये अजून काय काय शिजत आहे. थोड्या वेळानंतर अर्णव इकडे बेडवरती बसलेला असतो. ईश्वरी नागिन डान्स करायला लागते आणि अक्षरशः त्यांच्या अंगावरती आलेली असते. थोड्या वेळानंतर अर्णव जेव्हा झोपलेला असतो, ईश्वरी स्वतःला असं सफेद कापड्यामध्ये गुंडाळते आणि त्याच्या समोर येते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी हारलो, आता बोल काय बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणते, काय नाही झोपा चला. ते दोघं लगेच एकाच बेडवरती झोपतात आणि मस्तपैकी त्यांचं एन्जॉय सुरू असतं. तर दुसरीकडे इकडे राजेशने प्लॅनिंग केलेली असते. तेव्हा तो म्हणतो, अर्णव ईश्वरी मी तुम्हाला दोघांना सुखात बघू शकत नाही, म्हणून आज सुद्धा मी अंजलीला हे दूध पाजणार आहे आणि त्यानंतर तुम्ही जिथे कुठे असाल ना, जे काही तुमचं असेल ना, ते सगळं सोडून तुम्हाला इथे यायलाच लागेल. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच अर्णव ईश्वरीचा जो काही चांगला दिवस चालला होता त्यामध्ये राजेश मिठाचा खडा टाकेल का, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.